नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राष्ट्रगीत बदलावं, जनगण मन ऐवजी वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावं, रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता। आता बघूया सविस्तर बातम्या। राष्ट्रगीत हे वंदे मातरमच हवं, जनगण मन नको, कारण त्या काळचे राजे जॉर्ज पंचम यांना खुश करण्यासाठी, त्यांचा उदो उदो करण्यासाठी गायलेलं गीत असून आता अयोध्येनंतर राष्ट्रगीतासाठी संघर्ष करावा लागेल असं वादग्रस्त विधान रामगिरी महाराज सरलाबेट यांनी छत्रपती संभाजीनगरात मिशन अयोध्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या उद्घाटन प्रसंगी केलंय। मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी, तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा, हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं। सर, लॉन्चिंग तर चांगलं थाटात झालं आहे तुमच्या आशीर्वादाने, पण तुमचं नाव म्हटलं की कुठेतरी वाद उभा राहतो, राष्ट्रगीताचा अपमान झाल्यासारखं आहे भावना, याच्यावर थोडं हे करावं, कारण की ही राष्ट्रगीताचा विषय आहे, अपमान विषय नाही, हे विश्लेषण आहे, अपमान करण्याचा विषय नाही। सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे। जे सत्य आहे ते मांडलेलं आहे। कदाचित हा इतिहास जो आहे तुम्ही शोधा, जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता, विश्लेषण करू शकता। आम्ही विश्लेषण केलेलं, अपमान हा विषय नाही। तुमची काय मागणी आहे राष्ट्रगीत बदलायला? माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं, हा एक माझा उद्देश आहे। मंदिर पाडून मस्जिद बनवू नये हा संदेश का दिला? हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल, चर्च असेल, कोणालाही आपला विरोध नाही, परंतु मंदिर पाडून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे, हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोललो। धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण मुंबई हायकोर्टच्या छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली असून धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये पहिल्या पत्नीचा कोणताही उल्लेख केला नसल्याचं करुणा मुंडे यांचे वकील ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी केला असून सध्या ही केस ट्रायल तत्वावरती ठेवण्यात आली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे। दिनांक 4/1/2025 रोजी करुणा मुंडे यांचा फॉर्म 30/10/2024 चुकीच्या मार्गाने फेटाळला होता आणि त्या विरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालेली हे करप्ट प्रॅक्टिसच्या आधारावर झालेली आहे, त्याच्यामुळं आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले 4 तारखेला आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी, जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठं उल्लेख केला नाही, तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठल्याही त्याचा कुठं उल्लेख केला नाही, फक्त तिच्याकडून झालेले 2 मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या दोघांमध्ये जे केसेस पेंडिंग आहेत मुंबई हायकोर्टात, बऱ्याच मुंबई आणि 2-4 कोर्टामध्ये पुण्याला आहे, त्याचा कुठं उल्लेख केलेला नाही आणि ते सगळी माहिती त्यांनी दडवून ठेवलेली आहे। आणि या आणखी कायद्याप्रमाणे जर कुठली माहिती दडवून ठेवली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर त्याला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि त्याचे अधिकार JMFC कोर्ट परळीला आहे। यापूर्वी आम्ही एक परळीच्या कोर्टात ह्याच इलेक्शन संदर्भात प्रकरण दाखल केले, त्याच्यामध्ये 100% 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते, त्याला पुराव्याची गरज नाही, कारण सगळे कागदपत्र पुरावे आहेत त्याच्याकडे, त्यात आम्ही जोडलेले आहेत आणि हे प्रकरण 8 दिवसानंतर, हे 2 दिवस स्क्रुटनी होईल, 8 दिवसाच्या नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे औरंगाबादचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडे मॅटर कुठल्या न्यायमूर्तीकडे सोपवायचं ते हे झाल्या अलॉटमेंट झाल्यानंतर त्या न्यायमूर्तीकडे सुनावणी होईल
8 ते 10-15 दिवसाचा अपेक्षित आहे टाईम. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि जबाबदार प्रशासनातील अधिकारी तसेच बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज क्रांती चौक येथे ओबीसी समाजातर्फे महानिदर्शने करण्यात आले आहेत. नग्न खंड काढून तिची हत्या केली गेली. अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येचं राजकारण चालू केलंय, एका समाजाच्या विरोधामध्ये करळ रोखण्याचा कार्यक्रम सुरू केलाय, या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय, या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अरे तुम्ही आमदार झाला, खासदार झाला, आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता, तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता? आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता, टाळ्या, शिट्ट्या, घोषणा. मला वाटतंय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याचं गांभीर्य कमी केलंय. या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग, उठलं की सुटलं सुरेश धस टीव्हीवरती. अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही, पण गावगाड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजाताई मुंडे असोत, धनंजय मुंडे असोत, भुजबळ साहेब असोत, पडळकर साहेब असोत, अजून कोण माणसं असोत, अरे आम्हाला नाही ना मंत्री होता येत, आम्हाला नाही आमदार खासदार होता येत, पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे. तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता? कुठं तुमच्याकडे एव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला? कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडले? आणि वाल्मिक अण्णांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेंचे वाल्मिक अण्णांबरोबर संबंध, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहे. घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी थकीत वेतन मागण्यासाठी अधिष्ठाता यांच्याकडे गेले असताना त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची भाषा केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून याबाबत कामगार नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत वेतन मिळावं अशी मागणी घेऊन काही कर्मचारी अधिष्ठाता यांच्या दालनात गेले होते. यावेळी दालनामध्ये अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, प्रशासकीय अधिकारी दिलीप गोधरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनाशी संबंधित मागणी केली. यावरती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी त्या कर्मचाऱ्यांना काढण्याची भाषा केल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. काय आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हीच बघा. आकाश ना मॅनेजर कंत्राटदाराकडून घेतलंय त्याला मागायचं, मग तो कंत्राटदार शिकलेला आहे तू तर आकाश ना कराराची कॉपी दे रे, दे कॉपी कुठला कराराची कॉपी दे त्याला. आकाशला बोलवा, तुमचं नाव सांगताय ना सर? काय नाही, आमचं नाव नाही, काही आमचा संबंध नाही. तो आमचा मॅनेजर तर दादाला म्हणतो, दादा काय अजिबात नाही, मॅनेजरचा माझा काही संबंध नाही. त्यांनी 3 महिने तुम्हाला अगोदर पेमेंट करायचं. तुमची ईएस आहे कंपनी म्हणतो का तुम्ही कंपनीचा आमचा काय संबंध आहे? उलट काय कुठलं सगळे जण आले तुम्ही अंगावर काय यायचं नाही, नाही तर तक्रारी करा यांच्या आणि काढून टाका. सर आम्ही आमच्या हक्काचं बोलतो, आम्ही काय आमचा मित्र दाखव कंपनीला, काय दाखवतो कंपनी दाखवतो. अरे आम्ही तुमच्यासाठी तुमचं ईएस आहे, पीएफ पेमेंट तुमचं जमा करा, असली तर काढून टाकाय, काय करत नाही यांच्या कामाची. तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाही. तुम्हाला गलत बोललो काय? गलत तू बोलला नाही रे, पण तू काय म्हणला तुम्हाला? माझा काय संबंध आहे? मग ते कंपनी घेतलंय का तुम्हाला किंवा सरांनी घेतलंय काय?
आम्ही आंदोलन केलेलं आहे सर, आंदोलन सगळ्या कामावर जाऊन त्या दिवशी तुम्ही आलं नव्हतं का आंदोलन करायला तिथं केलं निदर्शन केलं नाही का? त्या दिवशी केलं सर. मग तुम्हाला समजून सांगण्यात काय कमी आहे का? जे आंदोलन करते त्याच्या कंपनीला पत्र द्या आणि असे कर्मचारी ठेवायचे नाही म्हणून सांगा. आमचं म्हणजे हक्काचं भांडलं तर तुम्ही भांडायचं नाही, तुला सांगायला समजत नीट वाचना शिकलेला आहे तो. हा शिकलेला आहे सर, पण ते कंपनी तुमच्याकडे पाठवते. अरे अटी आणि शर्तीनुसार त्यांनी 3 महिने एक्स्ट्रा अगोदर पेमेंट करायला पाहिजे. बरं आमच्याकडे पेमेंट सुद्धा काढून ठेवलं. तुम्ही उद्याच परत निदर्शन करणार. चला. वेतन मिळावं अशी मागणी घेऊन गेलेले कंत्राटी कर्मचारी यांना कामावरून काढून टाकण्याची भाषा करीत असल्याचा सदर व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवरती चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे पडसाद काही ठिकाणी उमटताना दिसत असून याबाबत कामगार चळवळीच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी देखील या व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली आहे. मी परवाच्या दिवशी आमच्या क्रॉसटाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्राचे महासचिव श्री देवानंद वानखेडे साहेब यांच्याकडे काही कंत्राटी कर्मचारी, जे आमची क्रॉसटाईप कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक विंग चालते, त्या विंगच्या काही पदाधिकाऱ्यांनी, इथे जे स्थायिक पदाधिकारी आहेत ते मला न भेटता, बाबा मी शासकीय नोकरीत आहे आणि कंत्राटीचं आमची विंग जो चालवतात ते क्रॉसटाईपची विंग आमचे महासचिव चालवतात. त्यामुळं त्या मुलांनी व्हिडिओ घेऊन आमच्या महासचिवांकडे गेले आणि महासचिव यांनी मला फोन करून विचारलं की तुमच्या घाटीमध्ये काय चाललं आहे. आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर माझ्या काहीच ऐकण्यात आलेलं नाही आहे. तेव्हा त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला. कोणताही कर्मचारी असो, कंत्राटी कर्मचारी असो किंवा तो परमनंट कर्मचारी असो, त्या कर्मचाऱ्याला अशी वागणूक दिली नाही पाहिजे. आत्तापर्यंत सर्व कर्मचारी, वर्ग 3 कर्मचारी आणि वर्ग 4चे कर्मचारी सगळे धाकात आहे, सगळे घाबरून दबावात काम करत आहे. कुणालाच असं वाटत नाही की अधिष्ठातांना आपले प्रॉब्लेम जाऊन सांगावं म्हणून. अधिष्ठातांना प्रॉब्लेम सांगायला गेले तर तुम्ही तर ते व्हिडिओ बघितले. ते व्हिडिओ बघितल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सांगितलं जातं की तुला काढून टाकेल, तुला असं करेल, तुला तसं करेल. तसेच कामं आजपर्यंत तुम्ही आत्तापर्यंतच्या ज्या बदल्या बघितल्या, वर्ग 3च्या बदल्या, वर्ग 4च्या बदल्या, तर कोणत्याही अधिष्ठाताच्या काळात एवढ्या बदल्या झालेल्या नाही आहे. एवढ्या बदल्या आजपर्यंत झालेले फक्त दबाव की अधिष्ठाता यांना असं केलं किंवा एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं, त्या कर्मचारीची कोणतीही चौकशी न करता त्याला लगेच बदली करून टाकणे. एकदम ऐकून घेतल्यासारखं. एखादा अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे, तो त्याच्यावर अन्याय झाला, तो कुणासमोर मांडणार आहे? तो जेव्हा मांडायला गेला, आमचा एक कर्मचारी आहे, तो परोचा नावाचा, अजय परोचा, त्याच्या आईचं ऑपरेशन झालं. त्याच्या आईचं ऑपरेशनामुळं त्याने सुट्टी घेतली. ती सुट्टी त्यांनी त्या संबंधित स्वच्छता निरीक्षक आहे त्यांना सांगितलं की माझी आई आजारी आहे, त्याच्यामुळं त्या आईचं ऑपरेशन झालेलं आहे, मी तिथं थांबतो. अधिष्ठाताकडे हे दोघं आई वडील गेल्यानंतर त्यालासुद्धा ज्या पद्धतीनं कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत, आत्ताही तुम्ही त्या कॅबिनमध्ये त्या कर्मचाऱ्यासोबत जे झालेलं संभाषण आहे, ते संभाषण तुम्ही CCTVचे कॅमेरे चेक करा आणि आम्ही जर खोटं बोलत असेल तर आम्ही कोणतीही शिक्षेस पात्र राहू. परंतु आज माननीय अधिष्ठाता यांनी जर त्यांच्यामध्ये या बोलण्यामध्ये सुधारणा केली नाही तर आम्ही संघटनेमार्फत, आम्ही कंत्राटी कर्मचारीच काय, आम्ही सगळे शासकीय कर्मचारीसुद्धा अधिष्ठाता यांना आणि आमच्या वरिष्ठ कार्यालय, त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कार्यालय, त्या आमचे संचालक कार्यालय, आयुक्त कार्यालय यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचे घराणे मांडणार आहोत. अजून काही दिलं नाही आहे, दिलेलं नाही आहे, परंतु आम्हाला आमचे महासचिव ते ड्राफ्टिंग तयार करते आणि त्या संबंधी तक्रार करून माननीय अधिष्ठाता हे का असं बोललेत, कारण की हे बोलत असताना आमचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खरा रोल आहे, तो रोल डीनचा नाही आहे, पण प्रशासकीय अधिकारी यांनी का त्याबद्दल काही भूमिका मांडली नाही हेच कळायला हे उमजत नाही आहे.
शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील शेवता येथील शेतकरी नवनाथ पवार यांनी कवडीमोल भाव मिळत असल्या कारणाने 2 एकर फुलकोबीच्या शेतीवरती रोटाव्हेटर फिरवून आपला संताप व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील शेवता येथील शेतकरी नवनाथ पवार यांनी 2 एकर फुलकोबीच्या शेतीवरती रोटाव्हेटर फिरवून आपला संताप व्यक्त केलाय. फुलकोबी उत्पादनासाठी सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च करूनही बाजारात केवळ 1 ते 2 रुपये किलोचा कवडीमोल भाव मिळत असल्याने पवार यांच्या शेतीचा खर्च सुद्धा परत मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. पवार यांनी आपल्या फुलकोबीचं उत्पादन विक्रीसाठी बाजारात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र गोदीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवण्यासाठीचा वाहतूक खर्चही निघणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर फुलकोबी नष्ट करण्याचा निर्णय घेत फुलकोबीच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव तटपुंज आहे. त्यामुळे उधारी व नुकसान सोसण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. मेहनत आणि वेळ वाया गेल्याचं फार दुःख होतंय, असं पवार यांनी सांगितलं. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि भाजीपाला उत्पादकांची आर्थिक अडचण पुन्हा एकदा समोर आली आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागातील थेट हस्तांतरण लाभापासून वंचित असलेल्या APL शेतकरी रेशन कार्ड धारकांनी आपलं कागदपत्र पुरवठा विभाग तहसील कार्यालय
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे दिनांक 15 जानेवारीपर्यंत जमा करण्याचं आवाहन तहसीलदार रमेश मुंडलोक यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागातील थेट हस्तांतरण लाभापासून वंचित असलेल्या APL रेशन कार्ड धारकांनी आपले कागदपत्र पुरवठा विभाग तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे दिनांक 15 जानेवारीपर्यंत जमा करण्याचं आवाहन तहसीलदार रमेश मुंडलोक यांनी केलं आहे। तालुक्यातील APL शेतकरी लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना प्रति व्यक्ती 170 रुपये प्रतिमाह प्रमाणे सुरू करण्यात आली असून त्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार वेळोवेळी APL शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना APL DBT योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याबाबत सर्व रास्तभाव दुकानदारामार्फत सूचित करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकूण 5234 APL शेतकरी शिधापत्रिका धारकांपैकी 1436 शिधापत्रिका धारकांना आजपर्यंत थेट लाभ मिळालेला आहे। आजही तालुक्यातील 3798 शिधापत्रिका धारक हे थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेपासून वंचित आहेत। APL DBT कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित रास्तभाव दुकानदार तसेच ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार APL DBT लाभापासून वंचित असणाऱ्या APL शेतकरी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक कागदपत्रे म्हणजे 7/12 छायांकित प्रत, सर्व सदस्यांचं आधार कार्ड छायांकित प्रत, महिला सदस्यांचं बँक खातं इत्यादी संकलित करून तहसील कार्यालय पुरवठा विभाग येथे दिनांक 15 जानेवारीपर्यंत जमा करायचं आहे। त्यानंतर ज्या शिधापत्रिका धारकांचे अर्ज जमा होणार नाही त्यांना योजनेतून वगळण्यात येईल। थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ न मिळाल्यास स्वतः लाभार्थी जबाबदार राहील असं तहसीलदार रमेश मुंडलोक यांनी कळवलं आहे। शालेय जीवन संपल्यानंतर पालक आपल्या कामात व्यस्त होतात। जबाबदारी अंगावरती पडल्यामुळे त्यांच्या शालेय जीवनात असलेले छंद जोपासणं शक्य होत नाही। त्यामुळे जिल्हा परिषद CEO विकास मीना यांनी पुढाकार घेऊन मुलांबरोबरच पालकांच्या देखील स्पर्धा घेण्यास सुरुवात केली। शालेय जीवन संपल्यानंतर पालक आपल्या कामात व्यस्त होतात। जबाबदारी अंगावर पडल्यामुळे त्यांच्या शालेय जीवनात असलेले छंद जोपासणं शक्य होत नाही। यामुळे जिल्हा परिषद CEO विकास मीना यांनी पुढाकार घेऊन मुलांबरोबरच पालकांच्या देखील स्पर्धा घेण्यास सुरुवात केली। या स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील 2130 शाळांतील 70,000 विद्यार्थ्यांसह सुमारे 40,000 पालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। जिल्हाभरातून तालुका स्तरावरती विजयी झालेल्या संघाचा जिल्हा स्तरावरील स्पर्धेला मंगळवार दिनांक 7 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। याचं उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक विनय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक आदींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना विभागीय आयुक्त गावडे म्हणाले की पालक आणि बालक क्रीडा स्पर्धेमुळे पालक आणि शिक्षक यांच्यात उत्कृष्ट संवाद निर्माण होण्यासाठी मदत होईल। पालक आणि शाळा यांच्यातील दरी कमी होऊन खेळाडू वृत्ती निर्माण होईल असं गावडे म्हणाले। तर आपल्यातील सप्तगुण व्यक्त करण्याचं व्यासपीठ जिल्हा परिषदेने पालकांसाठी उपलब्ध करून दिलाय। याचा लाभ यावर्षी जिल्ह्यातील 40,000हून अधिक पालकांनी सहभाग नोंदवला असल्याचं CEO विकास मीना यांनी सांगितलं। आयुष्यात मी पहिल्यांदाच पालक व विद्यार्थी यांचा एकत्रित क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याचं बघतोय। या निमित्ताने माझ्यातील बालपणीचा खेळाडू जागृत झाला असं पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड म्हणाले। जिल्हा परिषद अधिकारी आणि पत्रकार यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेटचा सामना खेळवण्यात आला। या रोमहर्षक सामन्यात पत्रकार संघाने जिल्हा परिषद अधिकारी क्रीडा संघावरती मात केली। छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव या 9 तालुक्यांचा पालक व विद्यार्थी खेळाडूंनी आपल्या खेळाचं सर्वोत्तम प्रदर्शन केलं। मी ज्यावेळी मुलांना इंटरॅक्शन करते तो मुलं आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टीने आणि ते असं म्हणतात की माझ्या खेळण्याच्या साठी माझे मुलं मला क्लॅपिंग करून त्यांना पाठिंबा देतात आणि या कारणामुळे माझ्या शाळाच्या मुलाचा स्वतःचा जे क्रीडा गुण आहे आणि आपल्या शाळाचे जितके बी आपले अभ्यासक्रम आहे त्यामध्ये लक्ष माझं वाढलेलं आहे। आणि याच निमित्ताने तुम्ही मागे आम्हाला विनंती केली होती त्याचा मान ठेवून आम्ही हा परत पुढच्या वर्षी या वर्षी आपण हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि याचा उत्साह मागच्या वर्षापेक्षा जास्त चांगला आहे। आता शिक्षण डिपार्टमेंटने जवळपास सांगितलं की जवळपास 40,000 पालकांनी या पूर्ण क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला आहे। म्हणजे आपली जिल्हा परिषद 40,000 कुटुंबापर्यंत गेलेली आहे। आपला जवळपास 40,000 कुटुंब आपल्या शाळापर्यंत आलेलं आहे आणि मुलांची परिस्थिती बघण्यासाठी ते डेली फॉलोअप करतात। खरं तर आत्तापर्यंत मी असं समजत होतो
की खेळ आणि खेळाच्या स्पर्धा ह्या केवळ शारीरिक सदृढता येण्यासाठीच आयोजित केल्या जातात, परंतु मला वाटतं विकासजी मीना साहेबांनी या स्पर्धेतून अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केल्यासारखं मला वाटतंय. कारण बघा, या खेळामधून अनेक पालक जिल्ह्यामध्ये एकत्र आले, अनेक शिक्षकांचं आणि पालकांचं एकमेकांमध्ये संभाषण झालं, अनेक विद्यार्थिनी एकत्र आल्या, त्यांनी अनेक खेळाच्या स्पर्धा एकमेकांमध्ये खेळल्या. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी फरदापूर तालुका सोयगाव येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या कामाची पाहणी करून आढावा घेतलाय. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी फरदापूर तालुका सोयगाव येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या कामाची पाहणी करून आढावा घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवस्मारक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी प्रत्येकी 15 एकर वाढीव जागा तसेच संत सेवालाल महाराज स्मारकासाठी 5 एकर जागा उपलब्ध करून देण्यासह शिव पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे वाढीव प्रकल्पासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळावा यासाठी तातडीने शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी उभारण्यात येणाऱ्या दोन्ही प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील कामे निर्धारित वेळेत व्हावं यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. टप्पा 2 साठी शिवस्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करून शासनास पाठवा. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक येथे यावा यासाठी जागतिक स्तरावरील सदरील पार्क निर्माण व्हावं यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावं. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता अशोक येरीकर, उपविभागीय अभियंता अजय टाकसाळ, शाखा अभियंता संदीप वाघमारे, धर्मराज दराडे, अशोक चव्हाण, पापिंद्रपाल सिंग वायटी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राष्ट्रगीत बदलावं, जनगण मन ऐवजी वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावं, रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.